मी डॉक्टर संजय पाटील, प्रमुख शास्त्रज्ञ, फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर। हे जे आपण झाड बघतायत, हे फळ संशोधन केंद्रामधलं सगळ्यात मोठं झाड आहे। आंबा या पिकाचं झाड आहे आणि याचा जर आपण वयाचा विचार केला तर नक्कीच हे झाड 130 ते 150 वर्ष याचं वय असावं। याच्या जर फांद्यांचा विचार केला तर याला उपफांद्या ह्या 25 आहेत आणि त्याच्या उपफांद्याचा जरी विचार केला तर ह्या 50 ते 60 उपफांद्या आहेत। हे झाड अतिशय गोड आहे आणि हे रायवळ गटातील झाड आहे। याची फळं जर चाखायची म्हटली तुम्ही जसं मगाशी माचून खायला अतिशय उत्तम आहेत आणि या झाडावर जवळपास 1 लाख फळं प्रति हंगाम निघतात। असा आंब्याचा सडा पडलेला असतो या ठिकाणी। ज्यावेळेस झाड पाड पडतात ना त्यावेळेस जर आपण बघितलं तर या ठिकाणी सगळे आंब्याचे पाड असे सडा पडलेला आपल्याला दिसतो आणि अक्षरशः खवय्ये याचे पाड घेण्यासाठी तुटून पडतात। म्हणजे एका टोपलीमध्ये साधारणतः 100 आंबे बसत असतील। एक 3000-4000 रुपयाला एक टोपली या ठिकाणचे जे संभाजीनगरमधले खवय्ये आहे याची पाड खातात आणि अप्रतिम चव आहे। म्हणजे लोक वाट बघतात या आंब्याची फळं केव्हा येतात, पाड कधी लागतात आणि ह्या झाडाची भव्यता आणि दिव्यता जर लक्षात घेतली तर बरेचसे लोक क्षणभर या ठिकाणी थांबतात की या झाडाची भव्यता पाहून आपल्याला वाटतं की किती मोठं झाड बाबा, एवढं माझ्या आयुष्यामध्ये मी तरी असं झाड पाहिलेलं नाही आहे। आणि झाडाचा विस्तार, त्याची उंची, त्याची रुंदी, त्याची लांबी, आता हळूहळू काय झालं की वय वर्ष 150 झाल्यामुळे याच्या फांद्या हळूहळू झिजत चालल्या आहे शेंड्याकडून आणि आमचा असा प्रयत्न आहे की या झाडाच्या ज्या काड्या आहेत या घेऊन याचं आम्ही प्रोपोगेशन म्हणजे नवीन कलम तयार करून की हा जो ठेवा आहे, अमूल्य ठेवा आहे आपला, हा ठेवा पुढच्या पिढीसाठी आपण जतन केला पाहिजे। अनुषंगानं आमच्या केंद्रामध्ये याचे सुद्धा आम्ही कलमीकरण करतो। याला गोटी आंबा म्हणतो आम्ही। अतिशय छोटा आकारानं एक 50 ते 60 ग्रॅमचं फळ असेल, गोलाकार फळ आहे आणि चीक कमी आहे आणि रस भरपूर आहे। कोय जर बघितली आपण तर अतिशय चपटी कोय आहे, म्हणजे चपटी कोय असल्यामुळे रसाचं आणि गराचं प्रमाण भरपूर आहे। खायला अतिशय गोड आहे, आरली आहे केशरच्या। आता हे जर आंबा एक पण दिसत नाही, आता सध्या याची काढणी पूर्ण झालेली आहे आणि आता आंबा पाहायला मिळेल का? आता पाहायला मिळेल आंबा हा? नाही, आता याची काढणी संपलेली आहे ना, विकला असेल सगळा? पिकून विक्री झालेला आहे तो आंबा आता, कारण आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे ना आता, त्यामुळे आता आंबे नाही याच्यावर। पण एक साधारणतः 15-20 दिवसापूर्वी जर आपण आला असता तर याची सगळी फळं आपल्याला पाहायला असं लगबगडून गेलेलं असतो फळांनी हा झाड। आणि फळांवर असताना हे झाडाचं चित्र पाहणं काही औरच आहे। ही जी बाग आहे ही पूर्वी निजामकालीन बाग आहे, ही 17व्या शतकामधली बाग आहे। निजामाच्या पूर्वी सुद्धा ही औरंगजेबाने ही बाग विकसित केलेली आहे आणि औरंगजेबाच्या निधनानंतर हैदराबाद संस्थानामध्ये मराठवाड्याचा समावेश असल्यामुळे या संभाजीनगरमध्ये म्हणजे तत्कालीन औरंगाबाद शहरामध्ये निजामाने या ठिकाणी बरीचशी चिंचेची, आंब्याची, जांभळाची वेगवेगळ्या प्रकारची चवीची झाडं या ठिकाणी रोपण केलेली आहे आणि या ठिकाणी साधारणतः जुनी जर झाडं आंब्याची बघितली तर 300 ते 400 झाडं आहेत आणि चिंचेची सुद्धा 300-400 झाडं आहेत आणि या सर्व झाडापैकी, आंबा झाडांपैकी सगळ्यात जे जुनं झाड आहे एक साधारणतः 150 वर्षापूर्वीचं हे आंब्याचं झाड आपण बघतो आहे। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीमध्ये ही बाग आहे आणि ह्या बागेमधलं हे सगळ्यात जुनं झाड आहे। आता बरीचशी झाडांची झीज होत चाललेली आहे, परंतु त्याही झाडांपैकी सध्या अतिशय विस्तीर्ण असा विस्तार असणारं हे एकमेव झाड आमच्याकडे 150 वर्ष असणारं या बागेमध्ये सध्या आहे।